श्रीराम समर्थ. श्रीमद भागवतामध्ये नवयोगी आणि जनक राजा यांचा एक संवाद आहे आणि तेच नवयोगी पुढे नवनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. हा जनक राजा त्यांना विचारतोय की ईश्वराचं दर्शन कसं होईल. तेव्हा नवयोगींपैकी एक जण सुंदर उत्तर देतात की हे राजा, प्रत्येक मानवाच्या बुद्धीमध्ये प्रकाशरूप परमात्म्याचं रूप दर्शन होत असतं, परंतु आरशावर धूळ साठल्यावर जसं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, मळ दूर केल्यानंतरच आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं, त्याप्रमाणे बुद्धिरूपी आरशावरती संशयाचा मळ साठला तर आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही. आणि संतांचा सहवास, साधना याद्वारे सर्व दोष नाहीसे करता येतात. स्वच्छ बुद्धीमध्ये प्रकाश पाडता येतो, म्हणजेच प्रकाशरूप ईश्वराचं दर्शन होतं. आणि ह्याच्यावरती ते त्यांना कथा सांगतात की भगवंत असं सांगतो की या युगामध्ये संत म्हणजे मीच आहे, संत हेच देव आहेत. म्हणून या युगात ईश्वराचं दर्शन हवं असेल तर आपल्याला संतांचं दर्शन घ्यायला पाहिजे. मग ते एका प्रसंगातून समजावून सांगतात की नल कुबेर आणि मणिग्रीव हे दोन कुबेर पुत्र असतात. त्यांना अतिशय श्रीमंतीचा अभिमान झाला असतो आणि त्यामुळे त्यांच्या हातून असा अपराध घडतो, तो म्हणजे ऋषींचा अपमान होतो, देवर्षी नारदांचा अपमान होतो आणि ते सहन त्यांना होत नाही आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडते की तुम्ही वृक्षयोनीमध्ये जाल. आता ऋषींचा अपमान केल्यामुळे त्यांना वृक्षयोनीमध्ये जन्म घ्यावा लागला आणि त्याप्रमाणे ते वृक्षयोनीत जन्मले आणि ते वृक्ष म्हणजे गोकुळामध्ये 2 अर्जुन वृक्ष झाले. आणि कालांतराने जेव्हा यशोदा मातेने कृष्णाला उखळाला बांधले आणि कृष्ण रांगत रांगत ती उखळी सकट त्या 2 झाडांच्या मधून गेला आणि ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि तेव्हा त्यांचा उद्धार झालाय. त्या धक्क्याने ते उन्मळून पडलेत आणि पुन्हा आपल्या पूर्व रूपामध्ये तिथे प्रकट झालेले आहेत. पूर्वीचं शरीर प्राप्त झालंय. म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना केली की हे देवादिदेवा, आज आपले दिव्य दर्शन आम्हाला झाले, आम्ही धन्य झालो. भविष्यात आपले दर्शन कसे होणार. यावर श्री भगवंत असं म्हणतात म्हणजे आश्वासनच देतात की संत हे माझेच स्वरूप आहेत, म्हणून संतांचे दर्शन म्हणजे माझे दर्शन आहे हे सत्य जाणा. श्रीमद भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांचे दोघांचे कल्याण झाले. म्हणून साधकाने सुद्धा संतांच्या कृपादृष्टीने आपले जीवन यशस्वी करावं आणि संतांच्या कृपेने आपल्याला भगवंताचं दर्शन होतं हेही सत्य मानावं.